ऐका 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 नाटक ऐका. काय बाई मला एवढं मोठं झाडावं लागते. माझं कंबरडे गेलं बाई. घ्या कचरा सापडला. काय सांगू बाई मी, माझ्या सुना सकाळीच पासून 10 रुपये किलोने कापसाला जातात, कामं टाकून देतात घरी. मला सगळं करावं लागते, नातू पण बघावं लागते. त्याच्यासाठी आता किती घाई कचरा. आता किती कामं पडली आहेत, नातू पण येतील. कुठे टाकू कुठे टाकू कुठे टाकू. जा तू, माझ्या स्वयंपाक पण करायचा आहे. किती कामं आहेत, किती कामं आहेत मला. बापरे किती काम आहेत. असं का आताच झाडू मारला आणि हा कोणा कचरा आणून टाकला. बाप्पा बाप्पा लोई कचरा हा इथं. ए आजे तुला कचरा आणून टाकलीस का इथं. आवाज तुलाच आणून टाकली हा कचरा. कामा मन करा लागते. आपला कचरा पहिले बरोबर तर तू दिसली तर तुला नाही म्हणू तर मी कोणाला म्हणू कचरा. बाई माहिती किती कंपनी होते तुला माहिती आहे का. बाई मला सांग कचरा तू आणून टाकशील ना मी एकटी झाडीन. तुझं काम नाही आहे का झाडाखाली कचरा बरोबर तुला व्यवस्थित लावायला नाही पाहिजे का. कचरा व्यवस्थित लावायला पाहिजे. मला वेळ नाही भेटत म्हणून मी टाकून दिला कचरा. रात्रीसारखं जमवलं इंदिरा गट प्रॅक्टिस वेगळी करून घेतलं. चल बाई मी नको यावी कचरा. बाय आजे मी तुला सांगतो ये इथं बस. अहो आजी बस इथं थोडीशी. माझ्याशी नाही होत, वांगटच नाही. एवढा मोठा माझ्या अंगणची साफसूफ करतो आणि दुसऱ्याचा बी जसं का अंगण मला पोरगंच वय दत्तक घेतल्यासारखं दुसऱ्याच आहे अंगण झाडत नेतो. का झालं झाड तर चांगली गोष्ट आहे. मी काय म्हणतो आजी आपल्याला गाव स्वच्छ करायचं आहे. गाव स्वच्छ करायचं आपलं घर स्वच्छ करायचं नाही आपल्याला. म्हणून नाही का इकडला तिकडला थोडासा कचरा नाही का आपण स्वतः उचलायचा आणि कचरा थोडासा कचरा कुंडीमध्ये नेऊन टाकायचा. बरं आता मी पण स्वतः पण करेन आणि बाहेरच्या पण सांगेन तर कचरा तुम्ही वेचून आपल्या घरच्या एखाद्या बाल्टीमध्ये जमा करा आणि त्या कचरा कुंडीमध्ये देऊन टाका. आणि प्लास्टिक जे असली ते प्लास्टिक तुम्ही जाळून टाका. प्लास्टिक म्हणजे खतामध्ये मुरत नाही. शेणखत वगैरे राहते, त्या शेणखतामध्ये आपण काहीतरी आपण करू शकतो. जे शेळीचं असते गाईचं असते त्याचा आपण कंपोस्ट खत केलं पाहिजे आणि त्या शेतामध्ये नेलं पाहिजे. त्याच्याने शेती भरपूर पिकते. त्या विषयावर मला मार्गदर्शन केलं, मला समजलं. त्याच्यात मी स्वतः समजले आणि अजून बायका पण सांगितलं गावामध्ये. बाई सांगतो तुले आजीबाई आजूबाजूच्या ज्या बाया आहे ना आता तू त्या जवळ तू दिसते ना डोळ्याला का कोण बाया दिसते ना कोण बाया कचरा टाकते त्याला सांगायचं बाई कचरा नाही टाकायचा. गावातल्या बाया कचरा नाही टाकायचा. रोडवर प्लास्टिक घरी जाळून घ्यायची. कागद वगैरे असले ते जाळून टाकायचं. कचरा गाडी असला ओला कचरा असला तो त्याच्या डस्टबिन मध्ये गड्डा करायचा. त्याच्यामध्ये
गाडीची बंदोबस्त केली आहे. ह्या गाडीमध्ये एक ओला कचरा आहे, एक सुका कचरा आहे. तर ही गाडी आली त्यात तिचा तो घंटा वाजला, टन आपल्याला ऐकून घेऊन घ्यायचा का तो घंटा आला आणि आपल्या अंगणामध्ये उभा झाला का आपण तो कचरा नेऊन त्याच्याकडे देऊन द्यायचा, त्या गाडीमध्ये टाकून द्यायचा आणि आजूबाजूच्या ते सगळ्याला सांगायचा. आता समजलं तुले? हो हो, मला समजलं, सगळ्यांना सांगेल, पण मी पण स्वतः पण तशीच करेन. हा. आता ह्या गावामध्ये कचरा ग्राम स्वच्छता अभियान मार्फत आमचं हे छोटंसं नाटक आम्ही तयार केलं, वेळेवर केलं आणि आम्हाला जेवढं समजलं तेवढं केलं. ठीक आहे.